तू बरोबर सर्व आले का बघा? आपले मित्र आले का बघा सगळे? आज दिवसभरात 15 तासिका कोण कोण करतोय त्याची नोंद ठेवणार आहे मी. तुम्ही दमताय का मी दमतोय बघू आपण. उत्तर टाकताना तुम्ही दमताय का, प्रश्न देताना मी दमतोय बघू आज कोण कटळतय. दर 2 तासानंतर मोबाईलला 1 तास सुट्टी राहील. तुम्हालाही 1 तास सुट्टी राहील आराम करायला. दर 2 तासानंतर 1 सुट्टी राहील. घड्याळाच्या 2 तासानंतर आपल्या 40 मिनिटाच्या 3 तासानंतर दर 2 तासाने दर 3 तासाने 1 तास सुट्टी राहील. तेवढ्या वेळात मोबाईल चार्जिंग लावायचा, त्याला अजिबात शिवायचं नाही, धक्का द्यायचा नाही, त्याची काळजी घ्यायची. दिवसभर आपल्याला तो साथ देणार आहे. मोबाईल असेल टॅब असेल सर्वांनी काळजी घ्यायची त्यांची. आज दिवसभर त्यांच्या जीवावर आपल्याला तास करायचे, त्याच्यामुळे त्याची काळजी घ्या. चला सर्व आले का? आले का सर्व? करायचं का सुरू मामा? चला करायचे का? अक्षदा वाटल्या का सगळ्यांना? अक्षदा पवाचल्या का? लावायचं का नवरा नवरीचं लग्न? अरे आल्या का? सगळे आलेच नाही काय? अक्षदा पोहोचले नाही तुमच्यापर्यंत. मग काय लग्न लावायचं? कसं तास चालू किती जरा पोहोचले होते अक्षदा दे टाकून मग मोबाईलवर. चल चला या मी तासिका चालू करतो. तोपर्यंत सगळ्यांनी आपापल्या मित्रांना फोन करून जॉईन करून घ्या. बरेच कमी जॉईन येतं. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळूनवस्ती केंद्रवाडी तालुका पडोदा जिल्हा बीड. आमच्या शाळेचे होते 5वी जवाहर नवोदय, 5वी शिष्यवृत्ती, 5वी सैनिकी स्कूल याचा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन आलो. बॅचची वैशिष्ट्य दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील. परीक्षेच्या आधी सराव संच तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील. रेकॉर्डेड स्वरूपातील व्हिडिओ तुम्हाला युट्यूबवरती पाहायला मिळेल. प्रत्येक घटकावर जास्तीत जास्त सराव टेस्ट आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ. तुम्ही सोडवलेल्या सराव टेस्टचा निकाल सर्वजण पाहणार आहे. चला या ठिकाणी पीडीएफ स्वरूपातील नोट्स तुम्हाला पाठवल्या जातील. संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याचे आमच्या शाळेच्या वतीने आम्ही देत आहोत. असा अभ्यासक्रम मार्केटमध्ये 5,000 ते 25,000 पर्यंत मिळतो, परंतु आमच्या शाळेच्या वतीने अगदी विनामूल्य फ्री 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 तुम्हाला हा अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला जात आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर अभ्यासक्रम आतापर्यंत महाराष्ट्रात कोणीही तयार केलेला नाही. इतक्या मोठ्या प्रमाणावर अभ्यासक्रम हा काळवणवस्तीचे विद्यार्थी आणि माझ्यासारखा काळवणवस्तीचा वेडा शिक्षक तुमच्यासाठी घेऊन येतोय. चला आणि तोही अगदी विनामूल्य फ्री फ्री फ्री. तरी महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा ही माझी नम्र विनंती. चला विद्यार्थी मित्रांनो, आजची लाईव्ह तासिका आपण बुद्धिमत्ता या विषयासाठी घेत आहोत. या ठिकाणी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत. या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक घटकावर जास्तीत जास्त सराव टेस्ट म्हणजे 30 प्लस सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध होणार आहेत. पीडीएफ स्वरूपातील नोट्स तुम्हाला उपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 300 प्लस सराव टेस्ट मध्ये तुम्हाला 3000 प्लस प्रश्नांचा सराव या ठिकाणी होणार आहे. त्याचबरोबर त्या सगळ्या सराव टेस्ट तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध होणार आहेत. युट्यूब वरती तुम्हाला 300 प्लस लाईव्ह तासिका तुम्हाला उपलब्ध होणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे सर्वात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाईव्ह तासिकेचा लाभ घेत चला. चला या ठिकाणी आपण आज घेत असलेली तासिका कोणत्या परीक्षेसाठी उपयुक्त आहे तर 5वी जवाहर नवोदय, 5वी 8वी शिष्यवृत्ती, 4थी 5वी सैनिकी स्कूल, 8वी NMMS, त्याचबरोबर मंथन, प्रज्ञाशोध, ज्युनियर IAS, MTS, BTS, RTS या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अगदी उपयुक्त. आजचा आपल्या जुळणारी आकृती, तंतोतंत जुळणारी आकृती, मिळती जुळती आकृती, सेम सेम आकृती, चाचणी क्रमांक 23 मधील 10 प्रश्नांचा या ठिकाणी करणार आहोत. अद्याप व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा जेणेकरून लाईव्ह तासिकाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. आल्यास सर्व विद्यार्थ्यांना एक लाईक ठोका. चला एक लाईक ठोका युट्यूब चॅनलला. तुमच्या लाईकने मला आणखी प्रोत्साहन मिळतं. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनलवरती सर्व लिंक पीडीएफ सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध आहेत. मी सोमनाथ सोनवणे आजच्या लाईव्ह तासिकेमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत करतो.
विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चाचणीतील पहिला प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. आजच्या चाचणीतील पहिला प्रश्न, आजच्या सराव चाचणीतील पहिला प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. सोहम चुकला, सोहम चुकला. सृष्टिगंधा बी उत्तर, भागवत सानप बी उत्तर, ओंकार कर्डिले चुकला, ऐश्वर्या खटके चुकली, श्रेयस जाडकर बी उत्तर, प्रशांत सी उत्तर चुकला, सृष्टिगंधा, भागवत सानप, ऐश्वर्या खटके चुकली, यशस्वी भोर, श्रेयस जाडकर, कृष्णा खाडे, सोहम मोनवे बी उत्तर, यशस्वी भोर बी उत्तर, क्षितिजा खाडे बी उत्तर, पूनम कर्डिले, वैभव भोवर, तनुषा खटके, अक्षर सानप, आदित्य सानप. किती वेळा नाव टाकशील युट्यूब चॅनलला बी तू? आदित्य मराठीत नाव वर काय केलंय आदित्यने? ओंकार कर्डुळे बी उत्तर, प्रशांत सानप बी उत्तर. प्रशांत, कशामुळे उत्तर चुकलं तुझं? सी उत्तर कशामुळे दिलं तू? मी तुला किती वेळा म्हणलं परीक्षात तू हीच चूक करणार आहे. इतकी घाई असते तुझ्या माग, ही घाई काही कामाची नाही तुझी. ऐश्वर्या सानप बी उत्तर, साक्षी खाडे बी उत्तर, आरती प्रीती बी उत्तर, महेश सानप, श्रुती तायडे, त्याचबरोबर ऐश्वर्या खटके बी उत्तर. चला, खूप छान, अभिनंदन. बऱ्याच जणांचं उत्तर चुकलं, बऱ्याच जणांचं उत्तर चुकलं. आदित्य त्याच्या हातात टॅब देऊ नको. आदित्य, अमृताच्या हातात टॅब देऊ नको. अमृताला तासाची गरज नाही, ती तुझ्या तासाचं वाटोळ करेल. अमृता, आदित्यपासून बाजूला थांब. आदित्यला तास करून दे. आज दिवसभर 15 तास आहेत. अमृता टॅब घेऊ नको. आदित्य टॅब घेत असेल तर मम्मीला सांग, मी सांगितलंय म्हणाव. अमृताला टॅबला हात लावून देऊ नको. आराध्या कुंभार बी उत्तर, सृष्टी. चला, या ठिकाणी अगदी बरोबर उत्तर येते विद्यार्थी मित्रांनो. पहिल्या प्रश्नाचं बी उत्तर अगदी बरोबर. ए आकृतीकडे आपण बारकाईने पाहिलं तर या ठिकाणी बाण अपेक्षित नाही, या ठिकाणी बाण अपेक्षित होता, त्यामुळं ए उत्तर चुकलं. बी उत्तर अगदी तंतोतंत जुळतंय पहा, तरी सी उत्तराकडे जाऊ. प्रशांतने सी उत्तरही टाकलं होतं. पहा, या ठिकाणी खालच्या बाजूला आपल्याला गोल अपेक्षित होता, वरच्या बाजूला बाण अपेक्षित होता. सी उत्तरही चुकलं. कशामुळे प्रशांतने सी उत्तर टाकलं होतं? किती घाई असते त्याच्या मागे, पाहिलं का तुम्ही? या ठिकाणी डी उत्तराकडे आपण बारकाईने पाहिलं तर या ठिकाणी बाण अपेक्षित होता, टिपका अपेक्षित होता, त्या ठिकाणी चुकीचं आलेलं आहे, त्यामुळं डी उत्तरही चुकलं. विद्यार्थी मित्रांनो, सी आकृतीतील तिन्ही रेषांच्या बाजू आणि प्लसच्या जागा अगदी बरोबर आहेत, त्यामुळं बी उत्तर अगदी बरोबर. या ठिकाणी पहिल्या प्रश्नाचं बी उत्तर देणाराच अभिनंदन. ज्याचं उत्तर चुकलंय त्यांनी पुन्हा आकृती पाहून घ्या. घाई करू नका विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे भरपूर वेळ आहे. प्रशांत सी उत्तर टाकलं होतं, मी तुझं उत्तर वाचलंय. खोटं तरी किती बोलणार तू? चला, सृष्टिगंधा सकाळी 6 ते 8 तास होणार, 8 ते 9 सुट्टी. 9 ते 11 तास होणार, 11 ते 12 सुट्टी. 12 ते 2 तास होणार, 2 ते 4 सुट्टी. 4 ते 6 तास होणार, 6 ते 7 सुट्टी. आणि 7 ते 9 वाजेपर्यंत तास होणार. अशा प्रकारे 15 तास होणार दिवसभरात, 15 तास होणार दिवसभरात. चला, आदित्य सानप चुकला, श्रेयस जाडकर सी उत्तर, आरती प्रीती नंबर काय टाकून दिलंय. चला, पूनम कर्डिले सी उत्तर, भागवत सानप सी, श्रुती तायडे सी उत्तर, आराध्या कुंभार सी, तनुष्का खटके सी, महेश सानप, वैभव भोवर, ऐश्वर्या खटके सानप, प्रशांत सानप, यशस्वी भोवर, अक्षता सानप, ओंकार कर्डुळे, साक्षी खाडे, सोहम मनवे, आदित्य सानप सी उत्तर. आदित्यने उत्तर बदललं, अभिनंदन आदित्य तुझं. चला, सर्वांनी सी उत्तर दिलंय. सृष्टिगंधा सी उत्तर.
चला अभिनंदन मित्रांनो, कोणाचंही उत्तर चुकत नाही. ज्यांचं चुकलं होतं त्यांनी दुरुस्त केलंय. प्राची सी उत्तर, कृष्णा खाडे सी उत्तर. चला अभिनंदन सर्वांचं, खूप छान. पहा या ठिकाणी ए आकृतीकडे आपण बारकाईने पाहिलं तर आतील गोल रंगवलेल्या भागाचा रंगवलेला भाग दिशा चुकलेली आहे, त्यामुळे ए आकृती चुकली. बी आकृतीमध्ये खालील बाजूला या ठिकाणी त्रिकोण, तिसरा त्रिकोण रंगवलेला आहे, त्यामुळं बी आकृती चुकली. सी आकृती जरी आपल्याला तंतोतंत दिसत असेल तरी डी आकृतीकडे जायचंय. डी आकृती आतील भाग चुकलाय. पहा या ठिकाणी सी आकृतीतील आतील भाग अगदी तंतोतंत प्रश्न आकृतीशी जुळतोय, त्यामुळे या प्रश्नाचं सी उत्तर बरोबर. दुसऱ्या प्रश्नाचं सी उत्तर अगदी बरोबर. सी उत्तर देणाराचं खूप खूप अभिनंदन. चला प्रश्न तिसरा तुमच्यासाठी स्क्रीनवरती. प्रश्न तिसरा तुमच्यासाठी स्क्रीनवरती. झाले दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. अभिनंदन बेटा. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर टाका. भागवत सानप सी, क्षितिजा खाडे सी उत्तर, कृष्णा खाडे सी, प्रशांत कल्याण, प्रशांत सानप सी, रोहित सानप सी, श्रुती तायडे सी उत्तर, सृष्टी गंडा, पूनम कर्डिले, ओंकार करुडे, तनुषा कट्टे, आदित्य सानप, आरती प्रीती सानप, अक्षरा सानप सी उत्तर. चला अभिनंदन. प्राची सी उत्तर. चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, तुमचं उत्तर अगदी बरोबर येतंय. कोणाचंही उत्तर चुकत नाही. तुमचं खूप खूप अभिनंदन. प्रश्न आकृती आणि उत्तर आकृतीमध्ये तुमची मिळती जुळती आकृती सी येते. चला या ठिकाणी तुमचं खूप खूप अभिनंदन. कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. आराध्या कुंभार, तुझं नाव वाचलं होतं बेटा. तुझी कमेंट आली, तू जर वाचलं नाही असं कशी गडबड करीन मी. तू परत एकदा युट्यूबचा चॅनल थोडासा पाठीमागे घे आणि तुझं नाव आलंय का नाही ऐकून घे. युट्यूबच्या चॅनल थोडासा पाठीमागे घे, तुझी कमेंट वाचली का नाही, तुझं नाव आलंय का नाही तुझ्या लक्षात येईल. चला या ठिकाणी तिसऱ्या प्रश्नाचं तुमचं सी उत्तर आलंय. तुमच्या सर्वांचं अभिनंदन. आपला बारीक बारीक खुणा पाहिजे आहेत, कोणत्या चूक झालेल्या आहेत. पहा या ठिकाणी पहिल्या आकृतीमध्ये या कडीच्या 2 रेषा अपेक्षित नव्हत्या, त्यामुळे हे आकृती चुकली. बी आकृतीमध्ये या कडीच्या 4 रेषा आपल्याला अपेक्षित नव्हत्या, त्यामुळे बी आकृती चुकली. सी आकृती जरी आपली तंतोतंत जुळत असेल तरी डी आकृतीकडे पाहायचं. या ठिकाणी खालची रेष डी आकृती चुकीची, खालची रेष आपल्याला अपेक्षित नव्हती. सी आकृती अगदी तंतोतंत प्रश्न आकृती सोबत जुळत आहे, त्यामुळे तिसऱ्या प्रश्नाचं सी उत्तर अगदी बरोबर. खूप छान. या ठिकाणी सर्वांचं उत्तर बरोबर. तिसऱ्या प्रश्नाचं सी उत्तर अगदी बरोबर. चला चौथा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. चौथा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. आराध्या कुंभार हे उत्तर, साक्षी खाडे हे उत्तर, श्रेयस जळकर हे उत्तर, कृष्णा हे उत्तर, वैभव गोवर, क्षितिजा खाडे, पूनम कर्डिले, श्रुती तायडे, भागवत सानप, त्याचबरोबर महेश सानप, अक्षरा सानप, आदित्य सानप, प्रशांत सानप, महेश सानप आधी तिसऱ्या प्रश्नाचं सी टाकलं होतं का? बरं. चला चौथ्या प्रश्नाचं हे उत्तर. कृष्णा खाडे, तनुष्का कटके, सृष्टी गंडा, सौरी सानप, अक्षरा सानप, आरती प्रीती हे उत्तर, ओंकार करगुडे हे उत्तर. चला विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपलं हे उत्तर जरी बरोबर असलं, पहिलीच आकृती जरी बरोबर असली तरी आपला बी उत्तराकडे जायचंय. बी उत्तरातील बाणाची दिशा चुकीची आहे, त्यामुळे बी उत्तर चुकलं. शी उत्तरातील एका बाणाची दिशा चुकीची आहे, त्यामुळे सी उत्तरही चुकलं.
आणि डी उत्तरातील एका बाणाची दिशा चुकीची आहे, त्यामुळे डी उत्तर हे चुकलं. या ठिकाणी बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बरोबर उत्तर आहे ए. बरोबर उत्तर आहे ए. प्रश्न आकृतीसोबत ए पर्याय अगदी मिळता जुळता. तुमच्या सर्वांचं अभिनंदन. कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही, कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. चला, चौथ्या प्रश्नाचं उत्तर ऐश्वर्या कटके. हे उत्तर अभिनंदन ऐश्वर्या. चला, हे उत्तर अगदी बरोबर, कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. चला, प्रश्न 5वा तुमच्यासाठी स्क्रीनवर. भागिले गुणिले बेरीज वजाबाकी, भागिले गुणिले बेरीज वजाबाकी, भागिले गुणिले बेरीज वजाबाकी. चिन्ह नीट पहा. यशस्वी भोवर डी उत्तर. कृष्णा खाडे, महेश सानप, भागवत सानप. भागवतचं उत्तर चुकलं, भागवतचं उत्तर चुकलं. कृष्णा मितकरचं उत्तर चुकलं. सोहम उनवे डी उत्तर. प्रशांत सानप, श्रेयस जाडकर, वैभव भोवर उत्तर चुकलं. श्रुती तायडे, आराध्या कुंभार उत्तर पी डी कमन टाकले, इतके काही. ओंकार कर्डुळे, तनुष्का कटके, साक्षी खाडे, अक्षरा सानप, पूनम कर्डिले, ऐश्वर्या कटके, भागवत सानप, क्षितिजा खाडे, आदित्य सानप. कृष्णा म्हणते माझं उत्तर चुकलं. हा, चुकलंय कृष्णा तुझं उत्तर. सी पर्याय दिलाय तो. बघितलं बार काही सी उत्तर दिले, माझं उत्तर चुकलं. परत विचारतो. एकदा चुकलं म्हणल्यानंतर लक्षात घ्यायला पाहिजे ना आपलं काय चुकलंय. चला, वैभव भोवर डी उत्तर. सृष्टीखंड डी उत्तर. चला, ज्यांनी ज्यांनी डी उत्तर दिलंय त्यांचं उत्तर बरोबर. ज्यांचा डी पर्याय नव्हता त्यांचं उत्तर चुकलंय. आपली खात्री करून घ्या आपण काय उत्तर टाकलं होतं. श्रेयस जाडकर मध्ये नाही चुकलं. श्रेयस जाडकर, थांब मला बघू दे. श्रेयस, तुझं नव्हतं मी चुकलं म्हणलं. श्रेयस जाडकर तुझं नव्हतं चुकलं मी. या ठिकाणी ज्यांचं चुकलंय त्यांनी डिलीट पण केलं. आता कसं वाचू त्याला. आता कृष्णाला कळालं चुकीचं टाईप केलं. चुकीचं टाईप करून चुकीचं चुकलं का मलाच विचारतो परत. चला, श्रेयस जाडकर तुझं बरोबर होतं, मी तुझं चुकीचं म्हणलोच नाही. चला विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ए आकृतीकडे आपण बारकाईने पाहिलं तर दुसरं चिन्ह आपल्याला गुणिल्याचं पाहिजे नव्हतं, शेवटचं चिन्ह आपल्याला वजाचं पाहिजे नव्हतं, त्यामुळे चिन्ह चुकले. बी पर्यायाकडे आपण जर बारकाईने पाहिलं तर या ठिकाणी बेरजेचं चिन्ह अपेक्षित होतं, त्या ठिकाणी आलेलं नाही. बी उत्तर हे चुकलं. सी उत्तरामध्ये भागिले या ठिकाणी गुणिलेचं चिन्ह अपेक्षित होतं, या ठिकाणी बेरजेचं आलंय. या ठिकाणी बेरजेचं चिन्ह अपेक्षित होतं, त्या ठिकाणी गुणिलेलं आहे, त्यामुळे सी उत्तर हे चुकलं. विद्यार्थी मित्रांनो, डी आकृतीतील भागिले, गुणिले, बेरीज, वजाबाकी सर्व चिन्ह अगदी प्रश्न आकृतीसोबत तंतोतंत जुळत आहे, त्यामुळे 5व्या प्रश्नाचं डी उत्तर अगदी बरोबर. खूप छान, अभिनंदन. चला, 5व्या प्रश्नाचं डी उत्तर देणाऱ्यांचं अभिनंदन. चला, प्रश्न 6वा तुमच्यासाठी स्क्रीनवरती. प्रश्न 6वा तुमच्यासाठी स्क्रीनवरती. तंतोतंत जुळणारी आकृती शोधा. या ठिकाणी आकृतीतील बाणाची दिशा जरी पाहिलं तर तुम्हाला लगेच उत्तरापर्यंत जाता येत आहे. साक्षी खाडे, सोहम उनवे, महेश सानप, यशस्वी भोवर, पूनम कर्डिले, भागवत सानप, प्रशांत सानप, तनुष्का कटके, कृष्णा खाडे, क्षितिजा खाडे, श्रेयस जाडकर, ऐश्वर्या कटके, वैभव भोवर, श्रुती तायडे, असवरी सानप. सी उत्तर. सर्वांचं सी उत्तर येतंय, अभिनंदन. कोणाचंही उत्तर चुकत नाही. कृष्णा मित्रळे, त्याचबरोबर आदित्य सानप, आरती प्रीती, सृष्टी गंडा, सी. चला, अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. ए पर्यायातील या ठिकाणी बाणाची दिशा चुकीची, किंवा बाणच नाही. बी पर्यायामध्ये पण या ठिकाणी बाण नाही, आणि डी पर्यायामध्ये तर फक्त रेष आलेली आहे. एका आकृतीवरूनच आपण सर्व बरोबर ओळखू शकतो. 6व्या प्रश्नाचं सी उत्तर अगदी बरोबर. अक्षरा साठा, सी उत्तर.
चला अक्षदा, एकदा श्रेया थोरवेला एकदा जॉईन करायला सांग माझ्या. अक्षदा एकदा श्रेयाला जाग कर बरं, श्रेयाला तास करायला लाव बरं, जा बरं एकदा श्रेयाच्या घरी जाऊन ये. हा, पूनम म्हणजे फक्त बाणाच्या रेषावरूनच कळालं, अगदी बरोबर पूनम. जरी आकृती चित्र विचित्र असली तरी आपण कोणती तरी एक खूण धरायची, सगळ्या आकृतीत आहे का पाहायची. प्रत्येक खूण ज्या आकृतीत नसेल तिला लगेच चुकीची फुल्ली मारून तिला कट करून टाकायचं, शिल्लक राहिल्या आकृत्याकडेच पाहायचं. या ठिकाणी 6व्या प्रश्नाचं सी उत्तर अगदी बरोबर. चला 7वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. प्रदीप सानप, कृष्णा सानप, सी उत्तर. चला भागवत सानप, डी उत्तर. प्रशांत सानप, क्षितिजा काळे, ओंकार करुडे, सोहम मनवे, बी उत्तर टाकलंय, चुकलंय तुझं. आराध्या कुंभार, डी उत्तर. श्रुती तायडे, कृष्णा काळे, यशस्वी भवर, प्रदीप सानप, कृष्णा सानप, सार्थक, तनुष्का खटके, पूनम कर्डिले, वैभव भवर, सोहम मनवे, उत्तर बदललं, अभिनंदन ओम. त्याबरोबर जाऊ दे सार्थक घरी जाऊ दे, दमला असेल तेव्हा. कृष्णा इमोजी वापरू नको, कृष्णा मित्रकर इमोजी वापरू नको, कसल्याच इमोजी वापरू नको. डी उत्तर. सृष्टी गंडाळ, आसावरी सानप, महेश सानप, डी उत्तर. त्याला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. ऐश्वर्या कटके, डी उत्तर. हा बरोबर, जुळणारी आकृती, तंतोतंत आकृती, मिळती जुळती आकृती, सेम सेम आकृती, सर्वांचा अर्थ एकच आहे, आरती प्रीती. तंतोतंत आकृती, जुळणारी आकृती, बरोबर. या ठिकाणी आदित्य सानप, डी उत्तर. आरती प्रीती, डी उत्तर. अक्षरा सानप, आनंद जाधव, डी उत्तर. श्रेयस जाडकर, डी उत्तर. चला अभिनंदन. सृष्टीने तुला सांगितलंय बघ, या ठिकाणी तंतोतंत आकृती, जुळणारी आकृती, मिळती जुळती आकृती, अगदी बरोबर. साक्षी खाडे, डी उत्तर. साक्षी, रोहन सबरे जॉईन नाही अशी. चला या ठिकाणी 7व्या प्रश्नाचं डी उत्तर अगदी बरोबर. या ठिकाणी आतील आकृतीचा चौकोन पाहिला तर या आकृतीचा चुकीचा येतोय, बी आकृतीतील आतील भाग चुकीचा येतोय, सी आकृतीचा आतील भाग चुकीचा येतोय. पहा फक्त आणि फक्त डी आकृतीचा आतील भाग बरोबर आहे. वैष्णवी सटकून झोपलेले आहे, तिची अजून झोप झालेली नाही. चला या ठिकाणी डी उत्तर अगदी बरोबर. 7व्या प्रश्नाचं डी उत्तर अगदी बरोबर. संदर्भानुसार अर्थ बदलला. बर, श्रेयाचा नंबर नाही, तिच्या घरी जा, तिच्या घरी जा, आंघोळ का उठली का बघ एकदा, तिला घरी जाऊन सत्य एक सरने एक ठोका टाकायला सांगितला मला. चला 7व्या प्रश्नाचं डी उत्तर अगदी बरोबर. चला 8वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. कृष्णाकडे श्रेयाला एकदा तास करायला रे, आज दिवसभर तास आहेत म्हणावं. कृष्णाकडे एकदा सत्तेवर त्या श्रेयाला घरी जाऊन. कृष्णाकडे ए उत्तर. प्रशांत सानप ए, सोहम मनवे ए. कोणत्या प्रश्नाचे बघू दे मला. चला यशस्वी भवर, श्रुती तायडे, कृष्णा मेतरकर, सानप, प्रदीप सानप, कृष्णा सानप, श्रेयस जाडकर, क्षितिजा काळे, आराध्या कुंभार, साक्षी खाडे, भागवत सानप, पूनम कर्डिले, वैभव भवर, तनुष्का. मी नाही उठवत वैष्णवीला, मला बी वाटतं. कृष्णा मेतलकर दरवेळेस 2-2 वेळा उत्तर टाकतो, काय कारण आहे तुझं 2 वेळा उत्तर यायचं सांग बरं मला. आसावरी सानप, ऐश्वर्या कटके, सृष्टी गंडाळ, आनंद जाधव, आरती प्रीती, हे उत्तर. ओंकार करडुळे, हे उत्तर. अभिनंदन, सर्वांचं अभिनंदन, खूप छान विद्यार्थी मित्रांनो. ही आकृती जरी आपली बरोबर असली तरी विद्यार्थी मित्रांनो राहिलेल्या 3 आकृतीवर चुकीची फुल्ली मारल्याशिवाय, काहीतरी चूक सापडल्याशिवाय आपण बरोबरला गोल करायचं नाही. पहा या ठिकाणी आपण बारकाईने पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी पर्याय मधील आतील बोट चुकलेला आहे, सी मधील बाणांची दिशा चुकलेली आहे, त्याचबरोबर डी मधील या ठिकाणी बाणा चुकलेली आहे. त्यामुळं
पर्याय बी, सी आणि डी चुकीचा आहे. पर्याय ए मधील सर्व बाण अगदी प्रश्न आकृतीशी तंतोतंत जुळत आहेत. त्यामुळे 8व्या प्रश्नाचं हे उत्तर अगदी बरोबर. खूप छान, अभिनंदन तुमचं. कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. चला या ठिकाणी 9वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. प्रश्न 9वा तुमच्यासाठी स्क्रीनवरती. लावतो नाही, श्रेयाच्या आजीला फोन लावून फोन कर मला तुमची पोरगी तास करीत नाही. लाव लाव, श्रेयाला लाव, सगळ्यांनी फोन लावा रे. आराध्या कुंभार डी उत्तर, प्रशांत सानप डी, श्रुती तायडे डी, त्याचबरोबर प्रशांत कृष्णा मितलकर डी उत्तर, ओंकार कोरुळे, यशस्वी भवर, साक्षी खाडे, तनुष्का खटके, सोहमुने, भागवत सानप, आदित्य सानप, क्षितिजा खाडे, श्रेयस जाडकर, सृष्टी गंडाळ. चला, पूनम कर्डिले, कृष्णा खाडे, महेश सानप, आनंद जाधव, आरती प्रीती, जी टाईप केलंय 9च्या ऐवजी आरती प्रीतीने जी टाईप केलंय. जी आणि 9 मधला फरक कळत नाही का? अक्षता सानप डी उत्तर, ऐश्वर्या खटके डी उत्तर, वैभव भवर डी उत्तर, क्षितिजा खाडे 81% तरी पण हे तास संपल्यानंतर, क्षितिजा तास संपल्यानंतर 8 वाजता तास संपल्यानंतर सगळ्यांनी मोबाईल चार्जिंग लावायचे. ऐश्वर्या सानप डी उत्तर. चला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुमचं खूप खूप अभिनंदन. सर्वांचं उत्तर अगदी बरोबर. ए आकृतीतील हा गोल आपल्याला अपेक्षित नव्हता, त्यामुळे ए आकृती चुकली. बी आकृतीतील या ठिकाणी गोलच आलेला नाही, त्यामुळे बी आकृती चुकली. सी आकृतीतील मधील भाग रंगवलेला आलेला नाही, त्याच्यामुळे सी आकृती चुकली. विद्यार्थी मित्रांनो डी आकृती आणि प्रश्न आकृती अगदी बरोबर. 9व्या प्रश्नाचं डी उत्तर अगदी बरोबर. ज्यांनी ज्यांनी डी उत्तर दिले त्यांच्या सर्वांचं अभिनंदन. चला प्रश्न 10वा तुमच्यासाठी स्क्रीनवरती. प्रश्न 10वा तुमच्यासाठी स्क्रीनवरती. प्रश्न 10वा तुमच्यासाठी स्क्रीनवरती. प्रशांतचं उत्तर आलं. अभिनंदन प्रशांत. प्रशांत सानप, महेश सानप बी उत्तर, यशस्वी भवर बी उत्तर, तनुष्का खटके बी, सोहम मनवे बी उत्तर, श्रुती तायडे उत्तर चुकलं. चला श्रेयस जाडकर बी उत्तर, आराध्या कुंभार, ओंकार कोरुळे, आदित्य सानप, पूनम कर्डिले, साक्षी खाडे, कृष्णा खाडे, प्रशांत नाही कृष्णा मितकर, श्रुती तायडे उत्तर बदललं बी उत्तर. अभिनंदन श्रुती. चला आनंद जाधव बी उत्तर, भागवत सानप बी, काजल साळुंखे बी उत्तर. अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर अक्षरा सानप बी उत्तर. चला तुमचं खूप खूप अभिनंदन. या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर येत आहे. सृष्टीगंध बी उत्तर. नाही उठली बाई असं रे सुवैष्णवी, नाही उठली, झोपलेली आहे. चला आराध्या कुंभार 99%. बर, चार्जिंगचा काढून टाका आणि तास करा. 99% असेल तर चार्जिंगचा काढा. आरती प्रीती बी उत्तर. चला विद्यार्थी मित्रांनो या आकृतीत आपण बारकाईने पाहिलं तर या ठिकाणी चुकीचा भाग आलेला आहे, चुकीचा भाग आलेला आहे, चुकीचा भाग आलेला आहे. त्यामुळे ही आकृती चुकली. बी आकृतीकडे आपण बारकाईने पाहिले विद्यार्थी मित्रांनो तर सर्व आकृत्या अगदी तंतोतंत जुळत आहेत. तरी आपण डी आकृतीकडे जाणार. डी आकृतीतील हा भाग चुकीचा आलेला आहे, त्यामुळे सी आकृती चुकीची. डी आकृतीकडे आपण पाहिलं तर या ठिकाणचा भाग रंगवलेला भाग चुकीचा आलेला आहे, चुकीचा आलेला आहे. या ठिकाणचा भागही चुकीचा आलेला आहे, त्यामुळे डी आकृती चुकीची. आपण बी आकृती तर बी आकृतीकडे बारकाईने पाहिलं. बी आकृतीकडे जर बारकाईने पाहिलं विद्यार्थी मित्रांनो तर सर्व भाग आपल्याला जे बाकीच्या आकृतीत चुकीचे दिसत होते ते सर्व भाग अगदी तंतोतंत जुळत आहेत.
त्यामुळे 10व्या प्रश्नाचं बी उत्तर अगदी बरोबर. 10व्या प्रश्नाचं बी उत्तर देणाऱ्याचं खूप खूप अभिनंदन. या ठिकाणी अगदी अभिनंदन तुमचं. कोणाचंही उत्तर चुकलं नाही. अगदी 10 पैकी 10 गुण घेतले तुम्ही. खूप छान. अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी अद्याप व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा विद्यार्थी मित्रांनो. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र. लागलीच आपली पुढची तासिका सुरू होणार आहे. 7:20 तासिका लागलीच चालू होणार आहे. सर्वांनी 7:20 तासिकेला जॉईन करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. सी यू नेक्स्ट पिरियड. थँक्यू सो मच.